नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आर-टी ॲडमिशन हे कधीपासून सुरू होणार आहे, म्हणजेच ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी कधीपासून सुरुवात होणार आहे, यासोबतच कोणकोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये किती व्हॅकन्सीज आहे आणि कोणकोणत्या शाळांमध्ये किती व्हॅकन्सीज वगैरे आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच घंटेच्या बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला आर-टी ॲडमिशन संदर्भातले सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सो फायनली मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे शाळांना जे नोंदणी करण्यासाठी जे डेट वगैरे आहेत ॲडमिशन शेड्यूलमध्ये या ठिकाणी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की कधीपर्यंत या ठिकाणी स्कूल रजिस्ट्रेशनसाठी या ठिकाणी डेट दिलेली आहे। जसं की 30/1/2001 पर्यंत या ठिकाणी शाळेला नोंदणी करण्यासाठी म्हणजे स्कूल रजिस्ट्रेशनसाठी या ठिकाणी मुदत देण्यात आलेली होती आणि ती संपलेली आहे। आज 1 तारीख आहे आणि आजपर्यंत पुढे जे आहेत रजिस्ट्रेशनची डेट अजून या ठिकाणी आलेली नाही आहे। मग ते फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे याची आपण पुढे अपडेट बघणारच आहोत। परंतु यासोबतच जे आहे आता कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये किती व्हॅकन्सीज आहे हे जर आपल्याला बघायचं असेल तर या ठिकाणी पुढचं जे टॅब आहेत आर-टी 2026-27 या ठिकाणी स्टेटस तुम्ही चेक करू शकता। पुढचंच ऑप्शन आहे पुढे दिलेलं आहे बघा उजव्या साईडला आर-टी ॲडमिशन 2026-27 स्टेटस, याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलात तर या ठिकाणी आपल्याला डिस्ट्रिक्ट वाईज जे आहेत तर आपल्याला व्हॅकन्सीज या ठिकाणी दाखवल्या जाणार आहे। जसं की या ठिकाणी बघू शकता सगळ्यात अगोदर अहिल्यानगर आहे, यामध्ये आर-टीचे स्कूल किती आहेत 348 आहे पूर्ण डिस्ट्रिक्टमध्ये आणि त्यामध्ये व्हॅकन्सी जे आहे तर 3765 व्हॅकन्सी या ठिकाणी असणार आहे। आणि हे जे स्टेटस आहे हे 2026-27 म्हणजे आपण जे पुढच्या वर्षासाठी जे फॉर्म बनणार आहे त्यासाठी या ठिकाणी व्हॅकन्सी आणि स्कूल या ठिकाणी दिलेले आहेत। त्याच पद्धतीने अकोलाचा जर विचार केला तर 183 स्कूल आहेत आणि त्यामध्ये 1977 जागा अवेलेबल आहेत। अशा पद्धतीने सगळ्या डिस्ट्रिक्टचे जे आहेत तर तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। छत्रपती संभाजीनगरचा जर विचार केला तर 542 स्कूल या ठिकाणी आहे आणि 4781 जागा या ठिकाणी अवेलेबल आहे। अशा पद्धतीने सगळ्या डिस्ट्रिक्टचे जे आहेत या ठिकाणी माहिती दिलेली आहे। खाली एंट्र्या वगैरे जास्त दिलेल्या आहेत पूर्ण या ठिकाणी तुम्ही बघू शकता। आणि डिटेल पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जे आहेत एकूण स्कूल किती आहेत 8490 शाळा आहेत आणि यामध्ये व्हॅकन्सी जर विचार आपण केला तर 1,11,410 या ठिकाणी व्हॅकन्सी विद्यार्थ्यांची आहे। म्हणजे या ठिकाणी ह्या वर्षी 26-27 मध्ये जे आहेत आर-टीचे एकूण ॲडमिशन 1,11,410 विद्यार्थ्यांची पूर्ण केली जाणार आहे। अशा पद्धतीने ही जे व्हॅकन्सीज आणि स्कूल आहेत तर या ठिकाणी डिटेल दिलेले आहे। आज याच्यासोबत आपण लेटेस्ट अपडेट बघणार आहोत की फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे ते। तर विद्यार्थी मित्र या आजची ही लेटेस्ट अपडेट आहे, यामध्ये सुद्धा दिले आहे बघा आर-टीसाठी 8,500 शाळांची नोंदणी किती शाळेची झालेली आहे आणि जागा किती अवेलेबल आहे ते मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे। परंतु याच्या पुढे आपण बघणार आहोत की यामध्ये फॉर्म कधी या ठिकाणी सुरू होणार आहे तर याची अपडेट या ठिकाणी दिली आहे बघा। येत्या आठवड्यात आता प्रवेशासाठी विद्यार्थी नोंदणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। तसंच शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25% आरक्षित जागावर ऑनलाईन पद्धतीने आर-टी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते। त्यानुसार 26-27 या शैक्षणिक वर्षासाठी आर-टी 25% प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या अनुषंगाने 9 जानेवारीपासून या ठिकाणी विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळा नोंदणी आणि शाळा व्हेरिफिकेशनची लिंक सुरू करण्यात आली आहे। त्यासाठी मुदतवाढ देऊन 30 जानेवारीपर्यंत या ठिकाणी त्यांना ही प्रोसेससाठी मुदत देण्यात आली होती, परंतु आता ही प्रक्रिया 4 ते 5 दिवस देण्यात येणार आहे। त्यानंतर विद्यार्थी नोंदणी सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे। म्हणजे या ठिकाणी आता जे आहे 4 ते 5 दिवस अजून प्रोसेससाठी जाईल आणि जवळपास फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात जे आहे तर विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू होण्याची दाट शक्यता या ठिकाणी दर्शवली जात आहे। आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी स्पष्ट केले आहेत की येत्या आठवड्यात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात या ठिकाणी विद्यार्थी नोंदणी सुद्धा सुरू होऊ शकते। चला मग भेटू आपण असेच अपडेटसोबत नवीन व्हिडिओ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।